गृह मंत्रालय हा कळीचा मुद्दा ठरलाय। शिवसेनेला सत्तेतलं 2 नंबरचं पद हवंच आहे, मात्र भाजप ते काही सोडायला तयार नाही। शिंदे सेनेचा गृह खात्यासाठी का बरं एवढा अट्टाहास दिसतोय? काय असं या गृहमंत्री पदामध्ये? का शिंदेंना गृहमंत्री पद हवंय? सगळ्या प्रश्नांची उत्तर या रिपोर्टमध्ये। गृहमंत्री असेल तर शिवसेना वाचेल। गृहमंत्री पदासाठी शिवसेनेचा आटापिटा। शिंदेंना नको 3 नंबरची पोझिशन। मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा बळकट झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपला मोर्चा गृहमंत्री पदाकडे वळवलाय। त्यामुळे महायुतीतला तिढा आणखी वाढलाय। विधानसभा निवडणुकीत भाजपनं एक हाती 132 जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीच्या यशात आपलाही वाटा असल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार सांगितलं जातंय। याच बळावर एकनाथ शिंदे यांनी गृह, महसूल आणि नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती। मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गृह खातं कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाहीत। मात्र एकनाथ शिंदे आपल्या मागणीवर ठाम आहेत। गृहमंत्री हे जर मुख्यमंत्री पद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत। म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी ह्या महायुतीला सुद्धा चांगलं असेल हे या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे। याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे। आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं। गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं, काय इकडून सॅलेट तिकडून सॅल्यूट हे जरा जास्त असते आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं सुद्धा असतं। दोन्ही गोष्टी आहेत त्याच्या म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही, कठीण काम आहे, रात्रंदिवसाचं काम आहे। शिंदे का अडलेत गृहमंत्री पदासाठी त्याची काही कारणं आहेत, पाहूयात। मुख्यमंत्री पदानंतर गृह खातं हे सरकारमधलं 2 नंबरचं मंत्रीपद। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असल्यास आणि अजित पवार अर्थमंत्री झाल्यास ते 2 नंबरवर असणार। गृह खातं न मिळाल्यास एकनाथ शिंदे थेट 3 नंबरवर जातील। आगामी महापालिका, झेडपी निवडणुकांच्या दृष्टीनं गृह खातं शिवसेनेकडे ठेवण्याचा शिंदेंचा आग्रह आहे। राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना पोलीस दलावर थेट नियंत्रण ठेवता येतं। गृह खात्यामुळे सर्वच पक्षांच्या हालचालींवरही बारीक नजर ठेवता येते। आमदारांची अनेक कामं ही आपल्या मतदारसंघातल्या कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित असतात आणि निवडणुकांमध्ये गृह खात्याचा याच्याशी थेट संबंध असतो। त्यामुळे गृह खात्यासाठी सत्तेतले सर्वच पक्ष आग्रही असतात आणि शिंदेंकडे मुख्यमंत्री पद नसताना पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि मित्रपक्षांवरही वचक ठेवण्यासाठी गृह खातं गरजेचं वाटू लागलंय। त्यामुळे हा तिढा आता कसा सुटणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।